तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज व्हिडिओ जो मी घेऊन आलेले ना, तो सगळ्या बहिणींच्या फायद्याचा व्हिडिओ आहे। हा खरंच सगळ्या बहिणींच्या फायद्याचा व्हिडिओ आहे। असं नाही की हा कुणाला फायदा होणार आहे कुणाला नाही होणार, हा सगळ्यांनाच या व्हिडिओचा फायदा होणार आहे। फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजे हा व्हिडिओमधनं जो मी फायदा तुम्हाला देणार आहे तो सगळा फायदा तुम्हाला भेटला पाहिजे आणि तुम्हाला घेता पण आला पाहिजे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्हाला आता माहिती आहे की आपण पार्लरला जात असतो आणि प्रत्येक बहीण जाते बरं का, असं कोणी नाही की ही जाते ती जात नाही असं नाही, सगळे जातात, टोटल बहिणी आपल्या पार्लरला जातात। आणि पार्लरला गेल्याच्या नंतर किती तिथं पैसे घालावे लागतात, कशासाठी तर आपल्या अप्पर लिप्ससाठी आणि जे चेहरा बारीक बारीक केस येतात त्याच्यासाठी। तर आपल्या महिन्याच्या महिन्याला पार्लरमध्ये जावंच लागतं, नाहीतर आपला चेहरा एकदम विचित्र दिसतो बरं का। आणि आपण ज्या टाइमला पार्लरमध्ये जात असतो ना त्या टाइमला आपण अप्पर लिप्स पण करत असतो, आपल्या चेहऱ्यावरचे कपाळावरचे हे केस काढत असतो आणि ते काढल्याच्या नंतर त्याची ग्रोथ वाढत राहते, कमी होत नाही। मग तुम्ही वॅक्सने काढा किंवा आपण ज्या टायमिंगला दोऱ्याने आपले आयब्रो करत असतो त्या टायमिंगला कोण कोण दोऱ्याने पण काढतं, पण कोण कोण दोऱ्याने काढून देत नाही, कोण कोण डायरेक्ट वॅक्स करायला लागतं। तर असे काही उपाय करतात, म्हणजे फक्त वॅक्सच नाही, तुम्ही काय पण वापरता नाही का, वेगवेगळे गोष्टी आपण करत राहत असतो आपल्या चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी। तर त्यासाठी आपल्याला काय करायचे, आता काही करायची गरज नाही आणि सारखी आपल्या केसांना काही चेहऱ्यावर फिरवायचे, ते केस काढायचे आणि त्याने आपल्या चेहऱ्यावर केस जाण्याच्या ऐवजी ते वाढत राहतात, त्याची ग्रोथ कमी होत नाही तर वाढत राहते, त्यामुळे जास्त चेहरा केस येतात। आणि आपण महिन्याच्या महिन्याला जर पार्लरमध्ये गेलो नाही तर चेहरा आपला एकदम भयंकर दिसत असतो। त्यामुळे आपल्याला महिन्याच्या महिन्या पार्लरमध्ये जावं लागतात आणि पैसे द्यावाच लागतात। त्यामुळे काय करायचं, आपल्या पैशाची बचत करायची आणि आपल्या टायमिंगची पण बचत करायची आपल्याला, कारण की आपण सगळं कामधंदा घरी सोडून आपण पार्लरमध्ये जाऊन 2-2, 3-3 तास बसत असतो, कारण की तिथं गर्दी पण असते आणि आपण स्वतः बसल्यावर पण आपल्याला 1-1, 1.5 तास आपल्याला तिथं बसून राहावं लागतं। आपल्याला बसून तर राहावं लागतं, वरनं आपल्याला पैसे पण देऊन यावं लागतात आपल्या चेहरा चांगला दिसण्यासाठी। त्यासाठी आता आपल्याला काय करायचंय, घरच्या घरीच असा उपाय करायचा ना की तुमच्या चेहऱ्यावरचे केस आहेत, अपर लिप्सवरचे जे केस आहेत त्याची ग्रोथ कमी 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 होऊन सगळे केस नाहीसे होणार आहेत। तुम्हाला परत अपर लिप्सवर पण बारीक बारीक केस येणार नाहीत आणि चेहऱ्यावर पण तुम्हाला बारीक बारीक केस अजिबात येणार नाहीत। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती का, जो घरगुती उपाय आहे आपला तो आपल्याला फॉलो करायचा आहे। जो घरगुती उपाय आहे ना तो आपल्याला करायचा आहे आणि घरगुती हा उपाय केला ना तुम्ही, मग तुम्हाला एकदम भारी रिझल्ट येणार आहे बरं का। कारण की तुम्हाला कळणार आहे आपल्या चेहऱ्यावर इथं नाकावर पण केस असतात बरं का, बरेच जणांचे इथं नाकावर पण केस असतात, माझे तर नाही आहेत पण असतात बरं का, इथं सुद्धा केस असतात आणि इथं सुद्धा असतात। म्हणजे चेहरा सगळ्यात आपल्या बारीक 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 केस होऊन ते जास्त वाढत राहतात। त्यामुळे आपल्याला काय करायचं, आपल्या चेहरा अजिबात केस आले नाही पाहिजे, चेहरा एकदम प्लेन झाला पाहिजे। त्यासाठी आपल्याला घरगुती उपाय करायचा। तुम्ही म्हणता घरी आपल्याला वॅक्स तयार करायचं का आणि घरच्या घरी वॅक्स तयार करून आपल्या चेहऱ्याचे केस काढायचे का, तर असं काही करायचं नाही, कारण की वॅक्सला भरपूर जण भेट असतात। मीच भेटे वॅक्सला बरं का, मी कधी जात नाही कारण की माझ्या चेहऱ्या केस नाही, अपर लिप्सवर केस आहेत पण मी तिथे वॅक्स करत नाही। तर काय करायचं माहिती का, जी मी हा उपाय केला ना तेच उपाय करून करून मी अपर लिप्स सुद्धा माझे एकदम भारी केलेत आणि अपर लिप्सवर पण माझ्या आता बारीक बारीक केस अजिबात येत नाही, कारण की मी हा घरगुती उपाय करते। मला वॅक्सची अत्यंत भीती वाटते आणि बरेच जण असतात की त्यांना भीती वाटते, पण भीती वाटण्यापेक्षा भीती चित्रपणाला दिसत असतं आपल्या चेहऱ्यावर, त्यामुळे आपल्याला वॅक्स चेहऱ्याचा करावा लागतो। त्यासाठी आपल्याला काय करायचंय, चेहऱ्याचा वॅक्स सुद्धा करायचा नाही आणि आपल्याला चेहरा काही असं, आता तुम्ही बघत असताना वेगवेगळे प्रोडक्ट निघाले ते सुद्धा आपण चेहऱ्यावर नाही लावत असतो, गरम करून परत त्याचे लेप लावून मग त्याचं ओढत असतो जोर जोरास। मग ते ओढल्याच्या नंतर काय होतं, आपल्या चेहऱ्याचे जे बारीक बारीक केस असतात ते तर निघतातच आणि काय काय टायमिंगला काय होतं, ते जर आपल्याकडनं जे आपण पोगून लावत असतो चेहऱ्यावर ते जर कडक झालं, आता आपण बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असताना की आपण जे लाडूला पाक करत असतो तो पाक जर कडक झाला तर लाडू फुटतच नाहीत, फुटतात कारण लाडू अजिबात तुटत नाही आणि ज्या टायमिंगला पाक एकदम बरोबर होतं त्या टायमिंगलाच लाडू आपल्याला फुटत असतो। तसंच आपल्या चेहऱ्यावरचं पण आहे, आपल्या चेहऱ्यावर ज्या टाइमला आपण ती वॅक्स पातळ करत असतो त्या टाइमला मापात झाला तरच आपल्या चेहऱ्याचे केस निघतात सहज असं, आणि तो जर कडक झालं म्हणजे मिश्रण आपण घेतलंय वॅक्सचं ते जर असं गरम करून गरम करून करून कडक झालं ना, एकदम पाकावून कडक झालं ना, तर ज्या टाइमला आपण चेहऱ्यावर लावत असतो आणि ते ओढत असतो तर आपल्या चेहऱ्याची स्किन सुद्धा निघते त्याने, आणि चेहऱ्याची स्किन निघली ना तर आपल्याला असं 8 दिवस तर आपल्या चेहऱ्याची आग सुटते, आग सुटल्याच्या नंतर चेहरा जेव्हा आग कमी कमी होते त्या टाइमला आपला चेहरा काळा पडत जातो, कारण की तो वॅक्स सोबत आपल्या चेहऱ्याची स्किन असते एकदम पातळ असते, नाजूक असते आणि ती स्किन सुद्धा आपली ओढली गेलेली असते, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे
केस तर जाते पण आपल्या चेहऱ्याची स्किन पण निघते, चेहरा आपला काळा पडतो. आणि बरेच जण ब्लेड पण लावतात चेहऱ्याला, तर तसं काय करायचं नाही. आपल्या चेहरा ब्लेडने सुद्धा काळा भंगार पडतो. त्यामुळे आता आपल्याला वॅक्स करायची गरज नाही, काय करायची गरज नाही. आज आपण घरच्या घरी उपाय करणार आहे. तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि मोजक्याच गोष्टी आहेत, घरातल्याच गोष्टी आहेत, मोजक्याच गोष्टी आहेत. मोजक्याच गोष्टीपासून आपण हा जो घरगुती उपाय आहे तो करणार आहे आणि एकदम कायमचा आपल्या चेहऱ्याची ग्रोथ सगळी कमी करून टाकणार आहे. तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर आपलं कच्चं दूध घ्यायचंय आपल्याला एका प्लेटीत काढून. तर इथं मी कच्चं दूध घेतलेलं बरं का. दूध आणल्याच्या टाइमला आपण गरम करत असतो, त्या टाइमला ध्यानाने आपण थोडंसं दूध साईडला काढून ठेवायचं. गरम दूध घेऊ नका, कारण की गरम दूध घेतल्याच्या नंतर आपल्याला जी प्रोसेस करायची ती सक्सेस होणार नाही. त्यामुळं गरम दूध न घेता आपल्याला गार दूधच घ्यायचंय, कच्चं दूधच. कारण की कच्चं दुधात जास्त प्रोटीन असतं. त्यामुळे आपण जे मिश्रण तयार करणार आहे आपल्या चेहऱ्यावर लावणार आहे ते सक्सेस होणार. त्यामुळे आपल्याला इथं कच्चं दूध घ्यायचंय. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला कच्चं दूध घेतल्याच्या नंतर आहे ना, आपल्याला ह्याच्यात थोडंसं बेसन टाकायचंय. ते एवढं बेसन टाकलेलं आहे मी. तर आपल्याला काय करायचंय, कच्चं दूध टाकायचं अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचं. आणि बेसन टाकायच्या टाइमला ना थोडं थोडं बेसन टाका, कारण की हा लेप जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही करायचा. त्यामुळे आपल्याला थोडं थोडंच ह्याच्यात बेसन टाकायचंय. जसं लागेल तसं टाकत राहायचं ह्याच्यात बेसन. आणि जर तुमच्याकडनं बेसन जास्त पडलं ना तर तुम्ही कच्चं दूध जास्त घेऊ शकता. आता मी इथं कच्चं दूध घेतलेलं, ते अगोदर कच्चं दूध टाकलंय आणि त्याच्यानंतर मी बेसन टाकलंय. तुम्हाला जर अगोदर बेसन टाकायचं असेल त्याच्यात आणि त्याच्यानंतर कच्चं दूध टाकायचं असेल ना, तर तसं करू शकताय. काय जरी आधी टाकलं तरी मिक्सच होणार त्यात. पण मी बेसन थोडं थोडं टाकते. आता हे लेप आहे ना अजून पातळच आहे. मग हा पातळ लेप झाल्यावर काय होतं, आपल्या चेहऱ्याला आहे ना असं चिटकून बसत नाही. आणि चेहऱ्याला लेप चिटकून बसला पाहिजे व्यवस्थित. कारण की ना आपण काय करत असतो, ज्या टायमिंगला आपल्या चेहऱ्यावरची वॅक्स करत असतो ना, त्या टायमिंगला चेहऱ्यावरचेच फक्त केस निघत असतात. आता आपल्याला काय करायचंय, हा लेप लावून आपल्या चेहऱ्याच्या आतमधनं सुद्धा ग्रोथ ही पूर्ण नाहीशी करून टाकायची. कारण की सारखे आपल्याला पार्लरला जाणं होत नाही आणि जायचं म्हणलं तरी पैसे पण जातात आपले आणि आपला टाइम पण जातो. त्यामुळे आपल्याला आता पार्लरला जाऊन वॅक्स करण्याची काही गरज नाही. आपल्याला कायमचे आपल्या चेहऱ्यावरचे जे बारीक बारीक केस आहेत ती पूर्ण नाहीसे करून टाकायच्यात, की परत आलेच नाहीत पाहिजे आपल्या चेहऱ्यावर केस, असं आपल्याला करायचंय. त्यासाठी हा आपण घरगुती उपाय करतो. तर बऱ्याच जणांच्या लक्षात आला असणार बरं का हा उपाय. कारण की हा उपाय आत्ताच नाही तर लय पहिल्यापासून हा उपाय आलेला आहे बरं का. की आपल्या घरी जेव्हा लहान लेकरं जन्मतात त्या टाइमला त्यांच्या अंगावर सुद्धा बारीक बारीक केस असतात. आणि काय काय लेकरांच्या अजिबात केस नसतात बरं का अंगावर, पण काय काय लेकरांच्या अंगावर एकदम बारीक बारीक जास्त केस भरीव असतात बरं का. त्यामुळे आपण काय करत असतो, त्यांच्या अंगावर हा लेप लावून लहान मुलांना आपण चोळत असतो. तर आपण हे साधारण 4-5 दिवसच त्या लहान मुलांवर हा उपाय करत असतो. तर त्याच्यानंतर लहान मुलांच्या केस अंगावर अजिबात राहत नाहीत, कसलेच राहत नाहीत बरं का. तर आता आपला लेप तयार झालेला बरं का. आता आपल्याला ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची. तर हळद एकदम चिमूटभर टाका, बाद झाली हळद, लय नाही टाकायची आपल्याला हळद. तर हे आपण लहान मुलांना पण उपयोगी करत असतो, तसं आपल्याला बी करायचं आहे. आणि आपल्या पण चेहऱ्याला तुम्ही 2-3 टाइम केलं ना, म्हणजे 2-3 दिवस केल्याच्या नंतर मग तुम्हाला बघा, मग तुम्हाला फरक लगेचच जाणून तुमच्या चेहऱ्यावर जे केस असतात ते सगळे नाहीसे होऊन जाणार आहे. कारण की आपल्याला पार्लरमध्ये जाऊन आपली ग्रोथ वाढवायची नाही. त्यामुळे घरच्या घरी आपण हा उपाय करायचा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा रिझल्ट भेटणार तुम्हाला. तर हा आपला लेप असा तयार झालेला आहे बरं का. तर ह्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय, म्हणजे ह्याच्यात गाठी झाल्या नाही पाहिजे. त्यामुळे हे फेटून घ्यायचंय. तर आता हे एकदम मिश्रण मिक्स झालेलं आहे. तर आता आपण हे आपल्या चेहऱ्यावर लावून घेऊया. आता हे मिश्रण आहे ना आपल्याला आपल्या हाताने लावायचंय बरं का चेहऱ्यावर. तर इथं जिथं अप्पर लिप्स असतात तिथं अगोदर लावून घेऊया. तर हा लेप आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही आणि जास्त पातळ करायचा नाही. जर तुम्हाला वाटलंच की आता हा लेप आहे ना लय पातळ झालाय, तर तुम्ही अजून ह्याच्यात बेसन पीठ टाकू शकताय आणि हे घट्ट करू शकताय बरं का.
तर हा लेप एकदम पातळ लावायचा नाही आपल्याला, एकदम असा घट्ट घट्ट लावायचा, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जे बारीक केस आहे त्याच्यामुळे एकदम ढिल्या होऊन निघून गेले पाहिजे आपल्या चेहऱ्यावरचे बारीक केस. हे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या चेहऱ्यावर लावून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला जास्त पार्लरमध्ये जायची गरजच नाही, कारण की प्रत्येक महिलांचा चेहरा वेगवेगळा असतो बरं का. काय कायांच्या चेहऱ्यावर नाकावर पण बारीक बारीक केस आलेले असतात त्यांच्या, आणि मग पार्लरमध्ये जाऊन कितीतरी पैसे घालवण्यापेक्षा आहे ना, आपण घरच्या घरी हा उपाय करा. आणि सारखेच हा उपाय करायचा नाही तुम्हाला, 2-3 दिवस केला ना लगेच तुम्हाला ह्याचा फायदा कळत. आणि फायदा केल्याच्या नंतर कळाल्याच्या नंतर तुम्ही जोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की आपल्या चेहऱ्याच्या केसांची ग्रोथ कमी झाली तोपर्यंत लावा. आणि ह्यानी होतातच बरं का, एकदम केस नाहीशीच होतात आपल्या चेहऱ्यावरचे जे बारीक बारीक दिसतात. आणि आपण काय उपाय त्याच्यावर केला का ते वाढत राहतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं, त्याच्या काही उपाय न करता हा घरगुती उपाय करा. त्याच्यानंतर सगळे केस तुमच्या चेहऱ्यावरचे निघून जाणार आहेत, आणि ते बी कायमचे निघून जाणार आहे. असं नाही की तुम्हाला नाही का महिन्याच्या महिन्याला असं उपाय करावाच लागणार तुम्हाला. जसं तुम्ही पार्लरमध्ये जाऊन उपाय करताना तसं हा महिन्याच्या महिन्याला घरी उपाय करावा लागेल असं काही नाही बरं का. फक्त तुम्हाला 2-3 दिवस हा उपाय करायचा आहे, त्याच्यानंतर कायमच तुम्ही ह्या गोष्टीतनं सुटका होईन. तुमचे जे आपल्या चेहऱ्यावर जे केस आहेत ते सगळे चेहऱ्याचे केस निघून जाणार आहेत आपल्या. तर हे असंच लावलंय चेहऱ्याला, तर सगळं लावून झालं. आणि तुम्ही बघू शकता बरं का, हे एकदम लेप घट्ट घट्ट लावायचा, असं सुक्का लावायची गरज नाही. आणि लावू पण नका सुक्क, एकदम घट्ट हा लेप लावा. तर आता हा लेप आहे ना 5-10 मिनिटं सुकू द्या. तुम्ही बघू शकता बरं का, माझ्या चेहऱ्यावरचा हा लेप सगळा सुकलेला आहे. तर आता आपल्याला ना चेहरा एकदम फ्रेश पाण्याने धुवून घ्यायचा आहे, थंड पाण्याने चेहरा आपला धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, अगोदर हा लेप आहे ना असा हाताने चोळायचा आहे, कारण की हा लेप आहे ना एकदम चिकट असतो. तुम्ही लावल्याच्या नंतर कळण तुम्हाला चेहऱ्याला एकदम चिकट चिकट हा लेप असतो, आणि त्याच्यामुळेच आपल्या चेहऱ्यावरचे सगळे केस निघून जातात. कारण की हा सुकलेला असतो, आणि सुकल्याच्या नंतर आपल्याला हाताने ह्याला असं चोळायचं थोडंसं, मग त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे केस सगळे निघून जायला मदत होती. आणि आपल्याला हे चेहऱ्यावर आहे ना असं 5 मिनिटं चोळून घ्यायचं. सगळा चेहरा आहे ना आपला तर असा 5 मिनिटं चोळून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्यायचा आपला चेहरा. तर आता माझ्या चेहऱ्याचं सुकल्यावर हा लेप कसा दिसत होता, आणि त्याच्यानंतर मी परत असा चेहऱ्यावर हा लेप चोळायला लागले, त्यानंतर चेहरा कसा दिसायला लागला तुम्ही बघू शकताय. तर इथं पण आपल्याला जास्त चोळून घ्यायचंय सगळं. जिथं जिथं आपल्याला वाटतं ना आपल्या केसांची ग्रोथ जरा जास्तच आहे, तिथं आपल्याला जास्त हा लेप असा हाताने चोळायचा आहे. तर आता आपण काय करू, चेहरा आहे ना थंडगार पाणी चेहरा आपला धुवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता बरं का, चेहरा धुतलाय, आणि चेहरा धुवून झाल्याच्या नंतर चेहऱ्यावर मस्तपैकी असा छान ग्लो पण येतो, आणि आपल्या चेहऱ्याचे बारीक सगळे केस निघून जातात. तर हे आपल्याला घरगुती उपाय आहे ना 2-3 दिवस करा. 2-3 दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला कळणार तुम्हाला त्याचे काय काय फायदे झालेत ते, आणि ते फायदे बघितल्याच्या नंतर तुम्ही अजून जास्त दिवस लावत राहतात. आणि हे कायमचं लावलं तरी काय हरकत नाही, कारण की हा सगळा घरगुती सामान आहे. त्यामुळं असं काही नाही की औषध गोळ्या आहेत त्याने काय आपल्या चेहऱ्याला होणार आहे, तसं काही नाही. सगळं घरगुती सामान आहे. जर तुम्हाला वाटलं ना आपल्या चेहऱ्याचे बारीक केस, अपर लिप्सवरचे बारीक केस सगळे निघून गेलेत, तर तुम्ही हा लेप बंद बी करू शकताय. आणि जर चालू ठेवायचा असेल तरी चालू ठेवल्याच्या नंतर काय करायचं, आपल्या जोपर्यंत आपल्या चेहऱ्याच्या अपर लिप्सवरचे केस बारीक निघून जात नाहीत तोपर्यंत कंटिन्यू दररोज संध्याकाळी आपल्याला हा लेप आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. आणि लावल्याच्या नंतर परत 10-15 मिनिटं ठेवून तो चेहरा मसाज करायचा मस्तपैकी, आणि त्यानंतर थंड पाणी धुवून टाकायचं आहे. आणि आपल्या चेहऱ्याचे सगळे बारीक केस निघून गेल्याच्या नंतर जर तुम्हाला हा लेप चालूच ठेवायचा असेल तर हा आठवड्यातनं 2दाच करायचा, कारण की फक्त आपल्या चेहऱ्यावर मस्त ग्लो येण्यासाठी आठवड्यातनं 2दा हा लेप लावा. आणि जोपर्यंत आपल्या चेहऱ्याचे केस जात नाही तोपर्यंत 2-3 दिवस हा लेप आपल्याला दररोज लावायचा आहे. दररोज म्हणजे दररोज लावायचा आहे. आणि ज्या टायमिंगला आपल्याला वाटन की चेहरा फक्त ग्लो येण्यासाठी ठेवायचा, तर आठवड्यातनं 2 दिवस तुम्ही हा लेप लावू शकताय. तर हा लेप लावल्याच्या नंतर तुम्ही बघा, आणि तुम्हाला कळाल्याच्या नंतर रिजेक्ट हे जा, त्यानंतर मला कमेंट करून सांगा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की म्हणजे नक्की कमेंट करून सांगा जावा. हा व्हिडिओ तुम्ही कुठनं बघता,
कोणत्या गावात ना बघता हे पण मला कमेंट करून सांगत जावा, कारण की मला पण कळायला पाहिजे की माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात जातोय तो. त्यामुळं कोणत्या गावात हा व्हिडिओ बघताय ते नक्की कमेंट करून सांगा मला. तोपर्यंत धन्यवाद.